मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज वर्षा निवासस्थानी बैठक। सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार। मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चेची शक्यता। लोकसभेनंतर परतीचे वारे वाहत आहेत। शिंदे अजित पवार यांचे 40 आमदार परत येतील। काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांचा मोठा दावा। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी लावलं एक भावनिक होर्डिंग। शिवसेना 2 गटांमध्ये विभागल्यानंतर पुन्हा सर्वांनी एकत्र येण्याचं होर्डिंगद्वारे आवाहन। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गळती। 150 कोटींच्या विकास आराखड्याची कामं सुरू असल्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह। पंढरपुरात टेंभुर्णी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा। 8 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत। उजनी धरण हाकेच्या अंतरावर असूनही टेंभुर्णीमध्ये पाणी टंचाई। बुलढाणामध्ये मलकापूर नगरपालिकेचा गलथान कारभार। राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव। मूलभूत सोयी पुरवाव्यात अन्यथा रस्त्यावर उतरू, निवेदनाद्वारे इशारा। मुंबईतल्या पवईमध्ये महानगरपालिकेची अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई। 750हून अधिक कुटुंब बेघर। पवईमध्ये जाऊन खासदार वर्षा गायकवाडांचा बेघर कुटुंबांशी संवाद। राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांची आवक घटली। भाज्यांच्या दरामध्ये 5 ते 10% वाढ। ठाण्याच्या शहापुरामध्ये वीज पडून बेडा घराला आग। आगीमध्ये 4 ते 5 म्हशींचा होरपळून मृत्यू। पुण्यामध्ये भीमा नदीच्या दौंडदार या पुलाचं ठाम कोसळले। तक्रार करून सुद्धा बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती। 150 कोटींच्या विकास आराखड्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेलं रायगडच्या गांधारी नदीवरील पुलाचे काम अपूर्ण। पावसाळ्यामध्ये 25 गावं आणि वाड्यांचा संपर्क तुटण्याची भीती।